नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत जास्वंदाचं फूल. तर सर्वात आधी आपल्याला कुठला पण रेड कलरचा यान घ्यायचा आहे आणि यान घेऊन घेऊ अगोदर. आणि पहिल्यांदा तर आपण स्लिप स्टिच करू. स्लिप स्टिच केली की मग आपल्याला चेन 12 करायची आहे. चेन 12. ठीक आहे. तर चेन 12 झाल्या की आपल्याला फर्स्ट चेन सोडून सेकंड चेनमध्ये एक सिंगल क्रोशे, देन सेकंड चेनमध्ये अजून एक सिंगल क्रोशे, देन नेक्स्ट चेनमध्ये 1 हाफ डबल क्रोशे. Okay, then repeat the process. One more half double crochet and one more half double crochet. तर आपण कसं केलं, पहिले 2 सिंगल क्रोशे, देन त्यानंतर 3 हाफ डबल क्रोशे अँड देन त्याच्यानंतर 1 डबल क्रोशे. ठीक आहे. त्यानंतर परत एकदा 1 डबल क्रोशे. आता डबल क्रोशे इन्क्रीज, म्हणजे सेम स्टिचमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे करायचे आहे. 1 डबल क्रोशे, त्याच सेम स्टिचमध्ये आपण करणार आहे. 1 मोर डबल क्रोशे. ठीक आहे. परत एकदा रिपीट करायचं आपल्याला सेम प्रोसेस. 1 डबल क्रोशे, देन सेम चेनमध्ये परत एक डबल क्रोशे, देन डबल क्रोशे इन्क्रीज, रिपीट द प्रोसेस. 2 डबल क्रोशे इन सेम चेन. ठीक आहे. आणि शेवटच्या चेनमध्ये आपल्याला करायचं आहे 5 डबल क्रोशे. शेवटची चेन दिसते, शेवटची चेन, त्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे 5 डबल क्रोशे. ठीक आहे. तर आपलं असं बनलेलं आहे, बघू शकता. आपल्याला सेम स्टिच प्रोसेस या साईडला पण करायची आहे, इथल्या साईडला पण. तर आपण करणार आहे डबल क्रोशे इन्क्रीज या स्टिचमध्ये, 1 डबल क्रोशे, देन 1 मोर डबल क्रोशे. ओके, सेम प्रोसेस. 1 डबल क्रोशे, 1 मोर डबल क्रोशे इन द सेम स्टिच. परत एक डबल क्रोशे करू दुसऱ्या स्टिचमध्ये. आता आणखी एक डबल क्रोशे करू त्याच सेम स्टिचमध्ये. ठीक आहे. हे झाले आपले 3 डबल क्रोशे इन्क्रीज इन 3 स्टिच. आता आपल्याला करायचं आहे एक सिंगल डबल क्रोशे एका स्टिचमध्ये, दुसऱ्या स्टिचमध्ये दुसरा डबल क्रोशे. ठीक आहे. आता आपण करणार आहोत हाफ डबल क्रोशे. हा झाला पहिला हाफ डबल क्रोशे, आणि आता आपण दुसरा हाफ डबल क्रोशे करणार आहोत आणि अजून एक तिसरा हाफ डबल क्रोशे. ठीक आहे. तर असं झालेलं आहे हाफ डबल क्रोशे. देन आता आपल्याला करायचं आहे 1 सिंगल क्रोशे. 1 सिंगल क्रोशे झालं, 1 मोर सिंगल क्रोशे. ओके. तर हे आपला पेटलचा बेस झालेला आहे. इन्स्ट्रक्शन्स खाली दिलेले आहे किंवा तुम्ही वापस एकदा व्हिडिओ बघू शकता. तर इथे आपण, ठीक आहे, असं तार आपण वापरणार आहोत. कुठला पण तार तुम्ही यूज करू शकता. आपली ही पेटल बनली आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हा जो तार आहे आपल्याला यामध्ये असं लावायचा आहे या साईडनी. तर आपण इकडे जाऊ अगोदर. स्टिच याच्यातून टाकली अँड देन या तारला असं ठेवायचं, असं, अँड देन याच्यातून काढून घ्यायचं. ठीक आहे. हा आपण सिंगल क्रोशे केला आहे. आपल्याला परत एक सिंगल क्रोशे करायचा आहे तारासकट. तर हा आपला असा दुसरा सिंगल क्रोशे झालेला आहे. त्यानंतर आपल्याला एका स्टिचमध्ये 3 वेळा हाफ डबल क्रोशे करायचा आहे. एका स्टिचमध्ये 3 वेळा हाफ डबल क्रोशे. पहिला हाफ डबल क्रोशे, सेम स्टिचमध्ये हा दुसरा हाफ डबल क्रोशे, सेम स्टिचमध्ये हा तिसरा हाफ डबल क्रोशे झाला. त्यानंतर नेक्स्ट स्टिचमध्ये सेम
3 हाफ डबल क्रोशे करायचे आपल्याला सेम स्टिचमध्ये. एक हाफ डबल क्रोशे, दुसरा हाफ डबल क्रोशे अँड देन तिसरा हाफ डबल क्रोशे. ठीक आहे. ठीक आहे. तर आपल्याला तिसऱ्या पण याच्या नेक्स्ट वाला चेनमध्ये पण आपल्याला सेम प्रोसेस रिपीट करायची आहे. एक हाफ डबल क्रोशे, सेम स्टिचमध्ये दुसरा हाफ डबल क्रोशे, सेम स्टिचमध्ये तिसरा हाफ डबल क्रोशे. ठीक आहे. तर इथे आपण काय काय केलंय, पहिले तर 2 आपण केले आहे सिंगल क्रोशे. देन त्यानंतर 3 स्टिचमध्ये आपण एका स्टिचमध्ये 3 वेळा हाफ डबल क्रोशे, त्यानंतर एका स्टिचमध्ये 3 वेळा हाफ डबल क्रोशे, देन एका स्टिचमध्ये 3 वेळा हाफ डबल क्रोशे. ठीक आहे. आणि यानंतर आपल्याला या पूर्ण इथपर्यंत स्टिच मध्ये आपल्याला एका स्टिचमध्ये 3 वेळा डबल क्रोशे करायचे. या सगळ्या स्टिचमध्ये आपल्याला 3 वेळा डबल क्रोशे करायचे. तर आपण तुम्हाला करून दाखवते एकदा. तर मी आता इथे एकच लीफ तुम्हाला बनवून दाखवणार आहे, सॉरी पेटल, त्याचं एकच पेटल तुम्हाला बनवून दाखवणार आहे. असेच तुम्हाला सेम टू सेम असे 5 पेटल फ्लावरचे बनवायचे आहे. ठीक आहे. तर झाले आपले हाफ डबल क्रोशे. हे बघा नेक्स्ट स्टिचमध्ये, ठीक आहे, तार आहे मधात आपला, आपल्याला डबल क्रोशे करायचे. ओके. हा पहिला डबल क्रोशे झाला, हा दुसरा डबल क्रोशे झाला, हा तिसरा डबल क्रोशे झाला. परत एक नेक्स्ट स्टिचमध्ये डबल क्रोशे. किती झाले डबल क्रोशे आपले? 3 डबल क्रोशे झाले. तर नेक्स्ट स्टिचमध्ये आपला पहिला एक डबल क्रोशे, देन अजून एक डबल क्रोशे. ठीक आहे. देन अजून एक डबल क्रोशे. ठीक आहे. तर प्रोसेस समजते आहे ना तुम्हाला? मी इतकं कव्हर करते आणि मग आपण भेटूया परत एकदा. सोबतच स्टिचेस पण मोजत चला, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगत चला. आणि काही वाटलं तर तुम्ही मला मेसेज करू शकता इंस्टाग्रामवर पण आणि यूट्यूबवर पण. आपल्याला सर्व स्टिचमध्ये 3-3 डबल क्रोशे करायचा आहे. सर्व ठिकाणी 3 डबल क्रोशे. ताराला विसरायचं नाही, तार आपला मधात असणार आहे. तारामुळे ते चांगलं असं स्टेडी राहील आपलं पेटल. तर मी या व्हिडिओमध्ये लीफ सांगणार नाही आहे, फक्त आपल्याला गणपतीला व्हायसाठी जसं जास्वंदाचं फूल आपलं असतं, मी तेवढं तुम्हाला सांगणार. हे बघा छान असे रफल रफल टाईप आलेले आहे मस्त. हे पहा आता तार असा जवळ आला तर याला थोडा शेप आपण असं देऊन देऊ. ठीक आहे. थोडा शेप द्यायचा असा. आणि आता इथे वरती आपण सेम प्रोसिजर आपल्याला करायची आहे, काही वेगळं करायचं नाही आहे. खूपच सोपी असं आहे हे. तुम्ही देखील तुमच्या घरी छान बनवू शकता. ठीक आहे ना? छान दिसतं ते एकदम. आपण आता नेक्स्ट साईडला आलो आहे. याच्या नेक्स्ट साईडला इथे इथे पण आपल्याला सेमच प्रोसिजर करायचे. सेम प्रोसिजर. 3 डबल क्रोशे इन ईच स्टिच. 3 डबल क्रोशे एका स्टिचमध्ये. थोडं कॅमेरा प्रॉब्लेम आहे, थोडं बघून घ्या. आजसाठी थोडं इतकं. नेक्स्ट व्हिडिओ नक्की क्लिअर आणि छान क्वालिटीचा राहणार. काही डाऊट्स वाटले तर मला मेसेज करू शकता तुम्ही. वरती माझं इंस्टाग्रामची ID दिलेली आहे. मी लिंकसुद्धा वाटल्यास टाकणार इंस्टाग्रामची, तुम्ही मला मेसेज करू शकता. थोडं बेंड होत असेल असं वाटत असेल ना, तर त्याला थोडंसं सरळ करून घ्यायचं ताराला. शेवटच्या 5 उरले चेन्स की थांबून जायचं. तिथे आपल्याला करायचे आहे पहिल्यांदा 3
हाफ डबल क्रोशे, एका चेनमध्ये 3 हाफ डबल क्रोशे. आता जसं इथे माझे 5 चेन उरलेले आहे, तर इथे मी करणार एका चेनमध्ये 3 हाफ डबल क्रोशे, एका चेनमध्ये 3 हाफ डबल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे झाला, देन दुसरा हाफ डबल क्रोशे झाला, देन तिसरा हाफ डबल क्रोशे. ठीक आहे, एकाच चेनमध्ये आपण केले. दुसऱ्या चेनमध्ये सेम प्रोसेस, एक पहिला हाफ डबल क्रोशे, सेम चेनमध्ये दूसरा हाफ डबल क्रोशे. ठीक आहे, ओके, सेम चेनमध्ये तीसरा हाफ डबल क्रोशे, सेम प्रोसिजर करायची आहे. आणि शेवटच्या उरलेल्या 2 चेनमध्ये आपल्याला करायचं आहे एक सिंगल क्रोशे एका चेनमध्ये, दुसरा सिंगल क्रोशे दुसऱ्या चेनमध्ये. एक सिंगल क्रोशे झाला आपला, आणि आता हे शेवटचं सिंगल क्रोशे. ठीक आहे, तर बघा इथे आपलं पेटल एकदम रेडी आहे. ठीक आहे ना, आपल्याला इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. स्लिप स्टिच केलं, हे बघा सुंदर असं झालेलं आहे. ते याला असं काढून घे वाटल्यास. आपली अशी पेटल तयार झाली आहे. अशा आपल्याला 5 पेटल तयार करायचे आहे. ठीक आहे, आणि याला आपण कट करून टाकू नंतर. ठीक आहे, अशा 5 पेटल्स छान रेडी झाल्यावर आता मी तुम्हाला ग्रीन कलरचा पार्ट सांगणार आहे, जो फुलाचा. आपण त्यासाठी तुमच्याकडे हिरव्या रंगाची कुठली लोकर असेल तर ती घेऊन घ्यायची. 3 मिलीमीटर हुक घेतली आहे. ठीक आहे ना, तर यात असं पहिले आपल्याला मॅजिक रिंग बनवायचे. मॅजिक रिंगसाठी असं बनवायचं, 2 बोटांना ते राऊंड करायचं, 2 बोटांना राऊंड. ठीक आहे, इकडे पकडून घ्यायचं. ठीक आहे, देन हे जे आहे याच्यातून हे आपल्याला बाहेर काढायचं. ठीक आहे, बाहेर काढलं. त्यानंतर आपल्याला एक चेन 1 करायचं. हा आपला मॅजिक रिंग झाला. मॅजिक रिंग त्यात आपल्याला करायचं आहे, याला थोडं वर करून घ्यायचं. 5 हाफ डबल क्रोशे आपल्याला याच्यात करायचे. 5 हाफ डबल क्रोशे. हा पहिला डबल क्रोशे झाला. याला छोटी रिंग छोटी करायची असेल तर या थ्रेडला थोडं ओढायचं, म्हणजे रिंग छोटी होते. ठीक आहे, असे आपल्याला 5 हाफ डबल क्रोशे करून घ्यायचे. दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा, आणि हा 5वा. ठीक आहे, हाफ डबल क्रोशे झालं. या चेनला असं पूर्ण ओढून घ्यायचं, मॅजिक रिंग क्लोज करायचं. देन या चेनच्या वरती जो आपला पहिला होता त्याच्यावर आपल्याला करायचं आहे स्लिप स्टिच. ओके, स्लिप स्टिच करून घेऊ. आता आपल्याला यात पहिले तर चेन 1 आणि सेम जागेवर जिथे स्लिप स्टिच केल्या तिथे आपल्याला करायचं आहे 2 सिंगल क्रोशे. 2 सिंगल क्रोशे. नेक्स्ट चेनमध्ये 2 सिंगल क्रोशे. ओके, नेक्स्ट चेनमध्ये 2 सिंगल क्रोशे, 1 सिंगल क्रोशे, देन 1 मोर सिंगल क्रोशे. नेक्स्ट चेनमध्ये 1 सिंगल क्रोशे, 1 मोर सिंगल क्रोशे. सेम, आणि लास्ट चेनमध्ये 1 सिंगल क्रोशे, 1 मोर सिंगल क्रोशे. बघा असं काहीसं दिसत असेल. तर जे आपण चेन 1 केलं तिला सोडून जे आपण फर्स्ट सिंगल क्रोशे केलं होतं त्यातून आपल्याला करायचं आहे स्लिप स्टिच. आपल्याला हे क्लोज करायचं आहे. ठीक आहे, बघा, आणि हा राऊंड आहे पूर्ण 10 सिंगल क्रोशेचा. ठीक आहे, तर आपल्याला हीच स्टेप पूर्ण रिपीट करायची आहे. अजून म्हणजे अजून ही सेम स्टेप आपल्याला अजून 5 राऊंड आपल्याला रिपीट करायचे. 5 राऊंड रिपीट करायचे. ठीक आहे, तर सर्वात पहिले चेन 1 करून घेतलं, सेम याच्यात टाकायचं. ठीक आहे, जिथे स्लिप स्टिच केली आहे. हा झाला 1. नेक्स्ट 1 सिंगल क्रोशे, नेक्स्ट अजून एक सिंगल क्रोशे, त्याच्या बाजूला आणखी एक सिंगल क्रोशे, त्याच्या बाजूला आणखी एक सिंगल क्रोशे. असं आपल्याला पूर्ण सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे 10 वेळा 10 सिंगल क्रोशे करून घ्यायचे आहे. ठीक आहे, मोजत राहायचं आणि करायचं पुढे. ठीक आहे, हे आपले 10 सिंगल क्रोशे झालं, आणि असं झालं वाटीसारखं छोट्याशा, आणि इथे स्लिप स्टिच. हा पहिला राऊंड. असे आणखी 4 राऊंड, आणि याला पकडून 5 राऊंड आपल्याला
सेम बनवायचे आहे. अजून एकदा तुम्हाला दाखवते. जिथे स्लिप स्टिच केलं तिथेच परत एकदा करायचं. दुसऱ्यांदा दुसरीकडे नुसतं सिंगल क्रोशे करायचे. नेक्स्ट स्टिच सिंगल क्रोशे, ठीक आहे. नेक्स्ट स्टिच वन मोर सिंगल क्रोशे, सिंगल क्रोशे, ठीक आहे. अजून 3 असे राऊंड आपल्याला कंप्लीट करायचे आहे. तर हे राऊंड कंप्लीट केल्यावर याला असं उलटं करायचं बघा. हा उलटा भाग आहे ना, त्याला असं सरळ करायचं. ठीक आहे, असं. हे बघा, हे असं तयार झालेलं आहे. असे आपल्याला अजून 3 राऊंड बनवायचे, त्यानंतर आपण भेटूया. तर आपलं हे इथे असं रेडी आहे, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, स्लिप स्टिच करून घेतलाय. आता आपल्याला 1 2 3 अशा 3 चेन बनवायच्या आहे आणि एक सेम याच्यातच आपल्याला करायचं आहे डबल क्रोशे. केलं. देन आपल्याला आणखी 1 2 3 परत 3 चेन बनवल्या. त्यानंतर आपल्याला सेमच जागेवर आपल्याला स्लिप स्टिच करायची आहे. केली स्लिप स्टिच. नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला परत एक स्लिप स्टिच करायची आहे. नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला परत एक स्लिप स्टिच करायची आहे, ठीक आहे. इथे आपल्याला करायचं आहे 1 2 3 3 चेन केल्यावर 1 डबल क्रोशे सेम स्टिचमध्ये, परत 3 चेन, ठीक आहे. देन परत इथे आपल्याला करायचं आहे स्लिप स्टिच, ठीक आहे. नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला करायचं आहे स्लिप स्टिच. परत नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला करायचं आहे स्लिप स्टिच. देन तिथे चेन 3 डबल क्रोशे 1 डबल क्रोशे. देन परत 1 2 3 चेन 3 अँड स्लिप स्टिच. नेक्स्ट चेनमध्ये परत एक स्लिप स्टिच, ठीक आहे. त्याच्या नेक्स्टमध्ये परत एक स्लिप स्टिच, चेन 3 1 डबल क्रोशे, चेन 3 सेम मध्ये स्लिप स्टिच, ठीक आहे. 1 2 3 4 आणि अजून एक आपल्याला बनवायचं आहे 5वं. नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच, नेक्स्टमध्ये अजून स्लिप स्टिच, त्या सेम स्टिचमध्ये 3 चेन 1 डबल क्रोशे, देन आणखी 3 चेन, ठीक आहे. आणि सेम स्टिचमध्ये स्लिप स्टिच. त्यानंतरच्या चेनमध्ये हे इथे चेन, तिथे पण स्लिप स्टिच करून यानला आपण कट करून घेऊ. यानला आपण कट करून घेऊ, ठीक आहे. तर हा झाला आपला फ्लावरच्या खालचा आणि याला असं आतमध्ये टाकून देऊ. फ्लावरच्या खालचा रेडवाला पार्ट, ठीक आहे ना. आता जे जास्वंदाच्या फ्लावरच्या मधात जे असतं ते सांगते कसं बनवायचं आहे. हे बघा, हे झालंय. तर त्यासाठी आपल्याला जे फ्लावरच्या मधातलं असते ते सांगते कसं बनवायचं. अशी लंबी तार घ्यायची, त्याला आपल्याला पूर्ण लाल रंग गुंडाळून घ्यायचा आहे, ठीक आहे. पूर्ण लाल रंगाचा लोकर आपल्याला त्याला गुंडाळून घ्यायचा आहे. तर मी इथे हा ग्लू यूज करते. काही पण माझं क्रोशेचं काही पण स्टिक करायचं असलं की, तर इथे असं आपण पूर्ण लाल रंगाची या तर याला हे असं तुकडे करून घ्यायचे पिवळ्या रंगाच्या यांचे आणि इथे वेगवेगळ्या जागेवर आपण फेविकॉल लावून घेऊ आणि मग त्याला ते आपल्याला तिथे स्टिक करायचे आहे. जसं फुलात असतं बिलकुल तसंच. असं सर्व आपण छान त्याला लावून घेऊ आणि आता आपल्याला ते फ्लावर पूर्ण असेंबल करायचं आहे. तर आपण ते बघूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि मला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि तुम्हाला काही पण लागलं तर मला तुम्ही मेसेज करू शकता, काही तुम्हाला वाटलं तर. तर हे असे 5 आपले पेटल्स बनलेले आहे. तर आता आपण यांना असेंबल करणार आहे. तर तुम्ही बघू शकता कसं असेंबल करत आहे मी यांना आता इथे. सर्व असे गोळा करून घ्यायचे आणि जे मधातलं पार्ट आहे फ्लावरचं ते पण घ्यायचं आणि खाली ग्रीन कलरची आपण लोकर गुंडाळायची. व्यवस्थित इथे आपण हे छान असं गुंडाळून घेऊ आणि गुंडाळून झालं की मग आपल्याला ते जे आपण बनवलेलं आहे ग्रीन कलरचं त्याला आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि असा हा आपला छान असा फ्लावर रेडी आहे. तर तुम्ही तुमच्या घरी पण बनवून बघू शकता. तुम्हाला कसा वाटला? मला नक्की कळवा, कमेंट करा, मेसेज करा. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि अशाच प्रकारे हा रेडी आहे. आजसाठी बस इतकंच. मी येईल पुढे आणखी नवीन-नवीन छान वेगवेगळ्या गोष्टींचे व्हिडिओज घेऊन. तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. आणि तुम्ही मला सांगू शकता तुम्हाला आणखी कशाचे व्हिडिओ वगैरे पाहिजे आहे. ठीक आहे. बाय बाय.